मित्रांनो, 2022 पासून महाराष्ट्राची जनता रोज सकाळी उठून एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत असते, आज सुप्रीम कोर्टात काय झालं? गेली 4 वर्ष केवळ तारीख पे तारीख असा खेळ सुरू आहे, पण आता हा खेळ अंतिम टप्प्यात आला आहे। सुप्रीम कोर्टाने आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 एप्रिल रोजी निश्चित केली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हे स्पष्ट म्हटलं आहे की हे प्रकरण आता खूप लांबलं आहे आणि आता यावर अंतिम निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे 1 एप्रिलची ही सुनावणी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आरपारची ठरणार आहे। आज आपण या सुनावणीचे संभाव्य निकाल आणि त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रावर काय परिणाम होतील याचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत। कायदेशीर तथ्य आणि राजकीय विश्लेषकांच्या मते 1 एप्रिलला सुप्रीम कोर्टाकडून 2 मुख्य पर्याय समोर येऊ शकतात। पहिला पर्याय म्हणजे सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करेल आणि मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या गटाला बहाल करेल। मित्रांनो, जर हा निर्णय आला तर राजकारणात असा एक डॉमिनो इफेक्ट पाहायला मिळेल ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल। जर पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे गेलं तर सर्वात आधी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून झालेली निवड बेकायदेशीर ठरू शकते। तसेच शिवसेना हे नाव, धनुष्यबाण चिन्ह, पक्षाची करोडो रुपयांची बँक खाती आणि राज्यभरात असलेल्या शाखा कार्यालये या सर्वांवरून शिंदे गटाचा हक्क एका क्षणात संपुष्टात येईल। आणि दुसरा पर्याय म्हणजे सुप्रीम कोर्ट हा वाद अधिक न वाढवता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे दोन्ही कायमस्वरूपी गोठवून टाकेल, म्हणजे फ्रीज करेल। जर हा निर्णय आला तर याचा अर्थ असा होईल की ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना आगामी निवडणुकांमध्ये नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊनच राजकारण करावं लागेल। कुणालाही मूळ पक्षाचा फायदा मिळणार नाही आणि हे दोन्ही पर्याय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणण्याची ताकद ठेवतात। जर 16 आमदार अपात्र ठरले तर सत्तेत असलेलं सरकार पडू शकतं आणि राज्यात नव्यानं राजकीय समीकरण जुळवावी लागतील। म्हणूनच 1 एप्रिलचा दिवस केवळ राजकीय पक्षांसाठीच नाही तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता खरंच सुप्रीम कोर्ट एक घाव 2 तुकडे असा ऐतिहासिक निर्णय देणार का, की पुन्हा एकदा कायद्याच्या पळवाटांमधून या प्रकरणाला पुढची तारीख मिळणार, यावर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेबद्दल आणि संभाव्य निकालांबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुप्रीम कोर्टाने कोणता निर्णय देणं तुम्हाला योग्य वाटतं? तुमचे सविस्तर विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।